हरिभक्तपारायण रामकृष्ण महाराज कोठा आणि मी भागवत धर्माची पताका म्हणून इथे आज अजंदा या गावामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजक मंडळी, जय हिंद मित्रमंडळ, समस्त गावकरी मंडळी यांनी आपल्या धर्माची स्थापना करण्यासाठी आणि संस्कृतीला प्राधान्य देऊन लहान मुलांवरती संस्कार करावे याच्यासाठी धर्माचं काम करून श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन केलं आहे। 7 दिवसाची श्रीमद भागवत कथा आहे। मी हरिभक्तपारायण रामकृष्ण महाराज कोठा, मुक्ताईनगर तालुका आणि इथे आज 7 दिवसापर्यंत भागवत कथा सर्व आनंदित मंडळी श्रवण करत आहे आणि सर्व गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, लहान मुलांमध्ये संस्कार, मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये सर्वत्व आनंद आणि हरिनामाच्या गजरामध्ये 7 दिवस गाव हरिनाम कीर्तन यांच्याने दुमदुमून आनंदित गेला आहे। तरुण मंडळी, मित्रमंडळ, गायक, वादक वृंद सर्व मंडळी उपस्थित आहे आणि या कथेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे। रामकृष्ण, मी जय हिंद मित्रमंडळ अजंदा अध्यक्ष अजय मनोहर पाटील या जय हिंद मित्रमंडळाच्या तर्फे याची स्थापना, जय हिंद मित्रमंडळाची स्थापना ही 1990 साली आणि ती तेव्हापासून वारसाने चालत आलेलं आम्हाला मिळाली आणि त्या सहयोगातून आम्ही जय हिंद मित्रमंडळातर्फे गावात स्वच्छता अभियान, तसेच नवरात्रोत्सव, गणेश उत्सव, त्याच्यानंतर आमच्या गावाची सोनी मधोबाची यात्रा हे असे विविध कार्यक्रम राबवले आणि त्याच वारसानिमित्ताने आम्हाला साधू संतांच्या आशीर्वादाने ही प्रेरणा मिळाली। श्री हरिभक्तपारायण गोकुळ महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही व रामकृष्ण महाराज कोठा यांच्या वाणीतून ही भागवत कथा आयोजित केली। सर्व गावातील ज्येष्ठ थोरा, लहान मोठे थोरा सर्वांनी, शेतकरी, शेतमजूर आणि आमच्या जय हिंद मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार। आणि आम्हाला संगत द्यायला गायनाचार्य आमचे वडव्याचे हरिभक्तपारायण संतोष महाराज, त्याच्यानंतर श्री हरिभक्तपारायण सचिन महाराज नायगाव आणि आमच्या गावचे मेहुण संस्थांचे विद्यार्थी कैलास महाराज आणि त्याच्यानंतर आमचे मृदुंगाचार्य ललित महाराज निंबोलकर यांची सर्वांची साथ लाभली आणि हा कार्यक्रम रूपरेषेला आला। वर्षात पहा, जेव्हा मुक्ताईचा आगमन सोहळा असतो तेव्हा मुक्ताईनगरला आम्ही पायी दिंडीचं आयोजन केलं। गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तिथे दिंडी नेतात। महाशिवरात्रीला दिंडी गावामध्ये आणि महिनाभर याचा आपला कार्तिक काकडा आरतीचा कार्यक्रम हा महिनाभर चालतो मंडळाच्या हिशोबाने। आणि या 2 वर्षापासून आम्ही सुरवाडी ते अजंदा अशी कावड यात्रा काढतो महाशिवरात्री। Yeah.